बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नांना पंचांग करणं. पहिल्या धम्मदेशनेमध्ये बुद्ध, धम्म आणि संघ म्हणजे काय संक्षिप्त रूपाने त्याचं दर्शन तुम्हाला घडवून दिलं. बुद्ध, धम्म आणि संघ म्हणजे काय? बुद्ध, धम्म आणि संघ. बुद्ध म्हणजे ईश्वर नाही, परमात्मा नाही, दिव्य दैवी अशी शक्ती नाही. बुद्ध एक रत्न नाही, धम्मही कळत नाही, संघही कळत नाही. बुद्ध, धम्म आणि संघ हे तीन माणसाचे शरणस्थान आहेत. त्याला शरण गेल्यानंतर माणूस दुःखातून, शोकातून आणि भयातून मुक्त होतो. आता शरण जाणे याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. शरण जाणे म्हणजे पाया पडणे नव्हे. शरण जाणे याचा साधा सोपा अर्थ होते अनुसरणे, त्याचं अनुसरण करणे, त्याचा आधार घेणे. आपण शरण म्हणजे पाया पडणे हा त्याचा अर्थ समजतो, सहसा व्यावहारिक. पण शरण म्हणजे त्याचं अनुसरण करणे, त्यांचा आधार घेणे. याला आपण बुद्ध, धम्म, संघ याला शरण जाणे असं थोडक्यामध्ये आपण म्हणतो. आतापर्यंत आपण थोडक्यात बुद्ध, धम्म, संघ हे तीन रत्न आहेत की ज्या तीन रत्नाचा माणसाने अंगीकार केला असता माणूस शोभून दिसतो, सुखी होतो, दुःखातून मुक्त होतो. त्यानंतर आपण हे समजून आता थोडक्यात घेऊया का बौद्ध धम्माचं तत्व अथंग महासागरासारखं आहे. मग धम्मदेशना देताना हे सांगावं, ते सांगावं, ते सांगावं, ते सांगावं असं चित्तामध्ये गोंधळ निर्माण होतो. आणि चित्तात गोंधळ झाला तर मग त्याचा काही उद्देश नव्हतो. भगवान बुद्ध उपदेश देत असताना सर्वांची चित्त जाणून घेत होते. मन ते काही ज्ञान आम्हाला तेवढं नाही. आणि मन जाणून घेऊन कोणाला कोणता रोग झाला हे समजून घेऊन नुकतं त्याच विषयावर ते बोलत होते. आणि सहसा अगदी सुरू होताना धम्मदेशना सुरू करताना फक्त सुगती काय, दुर्गती काय, दान काय, दानाचं महत्व काय, हे असं एक, दोन, तीन असं क्रमाक्रमाने शिकवत असत. तर आजच्या प्रसंगी थोडक्यामध्ये बुद्ध, धम्म, संघ काय आहे आणि वर्तमान काळामध्ये विहारातील बुद्धाचे कोणते रूप आहेत, कायरूप बुद्ध आणि धम्मरूप बुद्ध. आता विहाराची निर्मिती आपण इथं करणार आहोत. तर त्या विहाराची निर्मिती करण्यासाठी सर्व उपासक उपासकांनी 10 पारमितेतील महत्वपूर्ण पारमिता जे आहे दान पारमिता, या दान पारमितेचं पालन केलं पाहिजे. का बुद्ध विहाराच्या निर्मितीसाठी दान दिल्यानंतर किती पुण्य प्राप्त होते याचा आपण मोजमाप करू शकत नाही. कारण त्या विहारामध्ये लोकांना बुद्धाचं दर्शन घडवून देण्यात येणार आहे. मग ते कायरूप बुद्धाचं आणि धम्मरूप बुद्धाचं. आणि म्हणून प्रत्येक उपासक उपासकाने आपल्या सम्यक आजीविकेतून या विहाराच्या निर्मितीसाठी आपण दान पारमितेचं पालन केलं पाहिजे. आता विहाराची निर्मिती झाली, विहार बांधण्यात आलं. मग दैनंदिन जीवनात त्या विहारात आपण काय केलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. विहार म्हणजे काय? जेथे बुद्ध विहार करतात, बुद्ध निवास करतात त्याला साध्या सोप्या भाषेत विहार म्हणतात. म्हणजे बुद्धाचे दोन रूप, कायरूपी बुद्ध आणि धम्म विनयरूपी बुद्ध. तर अशा त्या विहारामध्ये सदैव धम्म आणि विनयरूपी बुद्धाचं वास्तव्य असलं पाहिजे.
ही कायरूपी बुद्धाची तर स्थापना तुम्ही करता, आहे का नाही? पण धम्म आणि विनयरूपी बुद्ध तिथे असला पाहिजे. आता समजा, आता धम्म आणि विनयरूपी बुद्ध कोण शिकवतो? भिक्षू. आता समजा भिक्षू तिथं उपलब्ध झाले नाही, आहे का नाही? तर धम्म आणि विनय ज्या ग्रंथामध्ये लिखित केलेला आहे तो उपलब्ध आहे की नाही? मग शिकल्या सवरला उपासक आणि उपासिकाने भिक्षुनीचीच वाट पाहायची नाही. कदाचित त्याप्रमाणे आपलं आचरण नसेल हे का हो? मनुष्या किती प्रकार बुद्ध सांगितलं? एक प्रकार जो ज्याला ज्ञान आहे, धम्म माहित आहे पण धम्माचं आचरण करत नाही, लोकांना धम्म शिकवतो. एक प्रकार ज्याला धम्माचं ज्ञान नाही पण धम्माचं आचरण करतो. दुसरा प्रकार. तिसरा प्रकार ज्याला स्वतःही धम्माचं ज्ञान आहे आणि लोकांना धम्म शिकवतो. तिसरा प्रकार. चौथा ज्याला धम्माचं ज्ञानही नाही आणि तो धम्माचं आचरणही करत नाही, असा चौथा प्रकार माणसाचा. तर आजकाल बहुतांशी धम्माचं आचरण नसेल पण धम्माचं ज्ञान वाचता येते, सांगता येते असे प्रत्येक गावामध्ये उपासक उपासिका आहेत. आणि म्हणून आपण विहाराची निर्मिती केल्यानंतर भिक्षू संघाचीच वाट पाहू नये, तर आपण धम्म लोकांना ग्रंथातून समजून दिला पाहिजे. त्यामुळे दोन फायदे होतात. आपल्याला सुद्धा धम्म वाचण्याची, धम्म समजून घेण्याची आपल्याला सवय लागते आणि त्यानंतर लोकांना धम्म आपण समजत होतो, त्याचं सुद्धा आपल्याला खूप पुण्य लागते. म्हणून केवळ भिक्षूचीच वाट पाहू नये. म्हणून बाबासाहेब गकाळगे म्हणत होते, धम्म प्रचार करण्यासाठी केवळ भिक्षू भिक्षुणी संघावर अवलंबून राहता कामा नये. का भिक्षुणी बनणं तितकं काही सोपं नाही, है की नाही? आणि आपण आता नवदीक्षित बौद्ध, आपल्याला धर्माचं ज्ञान पाहिजे. तुम्ही उपासक, अन्य धर्माच्या एका गृहस्थाने तुम्हाला विचारलं, अरे बौद्ध कोणाच म्हणतात? मग तुम्हाला समजावून सांगता आले पाहिजे नाही? तुम्हाला समजावून सांग. आता त्याला बौद्ध उपासक बनायचं आहे, तुम्ही बौद्ध उपासक बनले दीक्षा घेऊन, तुम्हाला त्यांनी विचारलं की बाबा बौद्ध उपासक कोणाला म्हणतात, तुम्हाला सांगता आलं पाहिजे की नाही? आणि तुम्हाला सांगता आलं नाही तर मग. म्हणून बाबासाहेब म्हणते, तुम्ही असं आचरण करा की तुम्हाला पाहून बाकीच्या अन्य धर्मातील लोकांना तुमचा हेवा वाटला पाहिजे. पण उलट झालं. धर्मांतराच्या आदल्या दिवशी बाबासाहेबाला एका वार्ताहराने विचारलं होतं की बाबासाहेब, आता तुम्ही महान आहात, उद्या तुम्ही बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन बौद्ध होणार आहात, मग बौद्धांना ओळखण्याचं चिन्ह काय आहे? मुसलमानाला दाढी आहे, शिखाला दाढी आणि मुतुड आहे, तर बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर बौद्धाला ओळखण्याचं चिन्ह काय आहे? बाबासाहेबांनी हे नाही सांगितलं, निरी टोपी घालेल, डोक्याला निरी लावेल, जय भीम म्हणेल, झेंडे लावेल, हे नाही सांगितलं. बाबासाहेब म्हणे माझा बौद्ध त्याच्या श्रेष्ठ शुद्ध आचरणाने ओळखता आला पाहिजे. लक्षात, त्याच्या आचरणातून, त्याच्या वर्तणुकीतून, त्याच्या वागण्यातून तो ओळखता आला पाहिजे. आज आहे का ही वस्ती, ही परिस्थिती आहे का? बाबासाहेब म्हणते धम्मा दीक्षा घेऊन तुमच्या एवढी जबाबदारी आहे, तुम्हाला तुमचाच नाही तुमच्या अन्य बांधवाचा तुम्हाला उद्धार करायचा. म्हणून बौद्ध उपासक कोणाच म्हणतात, बौद्ध उपासिका कोणाच म्हणतात हे आपल्याला माहित पाहिजे ना. आता थोडक्यात बुद्ध धम्म सांग, हे थोडक्यात आपल्याला समज. बुद्ध धम्म म्हणजे काय, अगदी थोडक्यामध्ये. की बुद्ध म्हणजे काय? बुद्ध म्हणजे शील समाधी प्रज्ञा. थोडक्यात बुद्ध म्हणजे 37 बौद्धिपाक्षीय धर्म, आहे का नाही? बुद्ध म्हणजे 3 रत्न, बुद्ध म्हणजे माणसाचे शरणस्थान. आता बुद्ध धम्म संघ हे सर्वश्रेष्ठ माणसाचे शरणस्थान आहे. हे आपल्याला समजलं नाही. पहा, बुद्धही समजला नाही आपल्याला. बुद्ध काय, बुद्धाची पूजा काय, बुद्धाची पूजा का करावी, कशाने करावी, त्याच्यापासून कोणते फलक प्राप्त होते, याचा आपण काही अभ्यास केला. आपण पाठ केले ते वर्ण गंध गुणो पेतांग येतांग पासून खूप पेटीच्या
त्याला ते म्हणतात काही उपासक आमच्या लहान गोड आवाज, पण त्याचा अर्थ समजला. ती पूजा करताना पूजा कोणाची करताओ, का करताओ, कशासाठी करताओ हे आपलं समजलं पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण बुद्ध म्हणजे ईश्वर नाही, बुद्ध म्हणजे परमात्मा नाही, बुद्ध म्हणजे दैवी दिव्य अशी शक्तीही नाही. मग हे नसेल तर बुद्ध काय? मग बुद्ध काय? आम्ही सर्वच खेड्यापाड्याचे लोक काय म्हणतो? बुद्ध आमचा देव आहे म्हणतो. काही कवीनं त्याच्यावर गाणे रचले, बुद्ध देवा तुझी ज्ञान गंगा. आता सगळा आणि इकडे आपण म्हणतो काय म्हणतो आपण? देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. बुद्ध देव आणि मनुष्याचे शास्त्र आहे, देव आणि मनुष्याचे गुरु आहे. इकडे आपण बुद्धाला देव म्हणतो. बहुतांशी सर्वच आमचा देव ऐक. म्हणजे बुद्ध समजला नाही आपल्याला, आणि बुद्ध समजून घेतलं पाहिजे. आपलं शरण स्थानच जर समजलं नाही, आपलं पूजा स्थानच जर समजलं नाही, आपलं श्रद्धा स्थानच जर समजलं नाही, मग कुणाला शरण द्यायचं, कुणाची पूजा करायची, कुणावर श्रद्धा ठेवायची? त्यासाठी प्रत्येक माणसानं बुद्ध, धम्म आणि संघ हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बुद्ध काय आहे, बुद्ध कोणाच म्हणतात हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता काय हे न समजून घेता श्रद्धेने म्हणा, भावनेने म्हणा, बुद्धाला नवसे कबूल करण्याचं सुरू केलेलं आहे. बुद्धाला नवस आहे की नाही? कारण बुद्ध समजलं नाही ना. कायच्या लोकात कायच्या अंगात बुद्धही यायला लागला. लक्षात, बुद्ध अंगात असे करतात. बुद्ध अंगात नक्कीच येतो, बुद्ध अंगात नक्कीच येतो. तो बुद्ध तुमच्या अंगात आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. लक्षात तुमच्या? मी सांगितलं तुम्हाला बुद्ध म्हणजे काय? बुद्ध म्हणजे शील. त्या 4 प्रकारच्या शीलाचं पालन, ध्यान, मनन, चिंतन केल्यानंतर बुद्ध तुमच्या अंगात येतोच ना. डोळ्यात येतो, पण डोळ्यात बुद्धाला बुद्ध अंगात शांत. बुद्ध म्हणजे इंद्रिय संवर्षित, आपल्या इंद्रियावर संयम. बुद्ध अंगात आले असे माणसं डोळत नाही. जसे देव अंगात आल्यावर डोळतात, बुद्ध अंगात आल्यावर शांत माणूस बसतो, चालताना शांत चालतो, जेवताना शांत जेवतो, बसताना शांत बसतो. ऐक ना, हा कोणता बुद्ध? कायन स्मृती ऐक ना, चित्तान स्मृती, धर्मान स्मृती, वेदनान स्मृती. तर अशा त्याचा बुद्ध अंगात असा आणला पाहिजे. आम्ही कोणत्याही बुद्धत अंगात आणला ऐक ना, लोळायचा, उठायचा, बडबड करायचा ऐक ना. म्हणून पहिल्यांदा बुद्ध समजून घेतला पाहिजे. बुद्ध हे आपलं शरण स्थान आहे, आपलं श्रद्धा स्थान आहे, आपलं पूजा स्थान आहे, आपल्या अनुसरण्याचं स्थान आहे. मग बुद्धाला का शरण जावं, कशाचे जावं? भगवान बुद्धाच्या काळातली गोष्ट आहे. कौशल राजा पेसंगे याच्या वडिलाचा एक पुरोहित होता, अग्निदत्त नावाचा ब्राह्मण. कौशल राजा पेसंगिताच्या वडिलाचा मृत्यू झाला. कौशल राजा नवजवान होता, पण त्याच्या वडिलाचा पुरोहित हा वयोवृद्ध होता. तो कौशल राजा पेसंगिताच्या वडिलाचा पुरोहित होता. तर पण कौशल राजा पेसंगिताने त्यांना सुद्धा आपला पुरोहित म्हणून त्याची सुद्धा कायम नियुक्ती ठेवली. पण वयोमानानं समान वयाचे असले तर काम पद्धत होतं, विषम वयाचे असले तर थोडं बिघडत. किती त्याचा मान सन्मान केला. म्हणून त्या अग्निदत्त पुरोहिताला वाटलं की आता आपण काही पुरोहित राहायचं नाही, आणि म्हणून तो काय झाला, परिव्राजक झाला. त्याने संन्यास घेतला, आणि संन्यास घेतल्यानंतर हा म्हणतात त्याला 1000 शिष्य मिळाले. आणि तो आपल्या शिष्याला काय उपदेश करत होता? मग शिष्यांना आपल्या, तो अग्निदत्त परिव्राजक, पहाडांना शरण जा. पहाड
पहाडांना आधी विज्ञानुकात लोक जातात. तुम्ही कधी त्या नांदेड जिल्ह्यामध्ये माहूरला गेले असतात ना, माहूरगड म्हणतात, ते लोक त्या पहाडाला शरण जातात, ते चक्र पाहतात. तो अग्निदत्त आपल्या शिष्याला काय सांगतात? पहाडांना शरण जा, नद्यांना शरण जा. नद्याला शरण जातात लोक, आजही जातात. नदीला पूजा करतात, त्याच्यात काही टाकतात, आहे का? झाडांना शरण जा, झाड हे झाडे दिसतात. चैत्यांना शरण जा, मंदिरांना शरण जा, की त्याच्यातून तुम्ही दुःखमुक्त व्हाल, भयमुक्त व्हाल, शोकमुक्त व्हाल. अशा तऱ्हेचा तो अग्निदत्त परिव्राजक आपल्या शिष्यांना उपदेश करत होता. भगवंताला हे समजलं आणि भगवंताने मग आपल्या पट्ट शिष्याला सांगितलं की मोगल्याला तुम्ही जा आणि त्याला समजावं. त्याची 10 शिष्य. मोगल्याने म्हणलं मी एकटा जाऊन काय करू भगवान, त्याच्या पुढे भगवंताचा तुम्ही जा, नंतर मी येतो, ऐक ना. मग तिथं मोगल्याने गेले. मग थोड्या वेळानं आपले भगवान उदय गेले. मोगल्याने तिथे राहण्यासाठी जागा मागली, तो काय देत नव्हता. ती कथा वेगळं आहे तिथं, ऐक ना. मग तिथं गेल्यानंतर तो मोगलच्या तो जो अग्निदत्त ब्राह्मण होता, तर मोगलायन भंतीच्या बुद्धिबलाच्या चमत्कार त्यांनी पाहिला. कोणाचं? त्या मोगलायन भंतीचं बुद्धिबल संपन्न होते ते, की त्याचं तिथं रक्षण करण्यासाठी नागाने त्याच्या डोकाशी फणकून त्याचं रक्षण केलं होतं. कोणाचं? मोगलायनचं, ऐक ना. का मोगलायन बुद्धिबल संपन्न होते. तेवढ्यात बुद्ध आले. बुद्ध आल्यानंतर म्हणते मोगलांनी बुद्धाला पंचाप्रणाम केला. मग त्याच्या शिष्यांना आणि सर्व लोकांना आश्चर्य झालं. हा एवढा मोठा बुद्धिबळ संपन्न हा भिक्षू, की ज्याचं रात्रभर विशाल युक्त अशा नागांनी संरक्षण केलं आणि तो यांना शरण गेला. मग ते म्हणतात का हो, तुमच्यापेक्षा मोठे आहेत का बुद्ध? मोगलायन का म्हणतात हे माझे गुरु आहेत, मी त्यांचा शिष्य. मग त्या सर्वांना आश्चर्य वाटलं. आणि मग बुद्धाने विचारलं की तुम्ही तुमच्या शिष्याला उपदेश कोणता करता? त्यांनी काय सांगितलं मग त्या अग्निदत्त पुरोहितांनी? पहाडांना शरण जा, नद्यांना शरण जा, झाडांना शरण जा, चैत्यांना शरण जा, देव म्हणून. मग तुम्ही दुःखातून, शोकातून, भयातून मुक्त व्हा. त्या बुद्धाने काय त्याला उपदेश केला? जर माणसाला दुःखातून, शोकातून, भयातून मुक्त व्हायचं असेल तर हे योग्य असे शरणस्थान नाही. झाड, झुडप, नद्या, नाले, पहाड, मंदिर. जर मनुष्याला दुःखातून, शोकातून, भयातून मुक्त व्हायचं असेल तर बुद्ध, धम्म आणि संघ हे सर्वोत्तम शरणस्थान आहे, की ज्याला शरण जाऊन जो 4 आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्गाला चांगल्या तऱ्हेने समजून घेतो, त्याची भावना करतो, तो मनुष्य दुःखातून, शोकातून, भयातून मुक्त. हे भगवंतानी त्या अग्निदत्ताने त्याच्या शिष्याला उपदेश केला. जो मनुष्य बुद्ध धम्म संघाला शरण जातो, 4 आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्गाला, म्हणजे दुःख, दुःखाचे कारण, दुःखाचा निरोध, दुःख मुक्तीचा मार्ग, अशा त्या अष्टांगिक मार्गाची भावना करतो, तो सर्व दुःखातून, शोकातून, भयातून मुक्त. असा भगवंतानी अग्निदत्त आणि त्याच्या त्या शिष्याला उपदेश केला आणि त्यांच्या मनाचं परिवर्तन झालं. मग आपण बुद्ध धम्म संघाला शरण का जातो? बुद्धाने सांगितलं बुद्ध धम्म संघ हे सर्वोत्तम शरणस्थान आहे. याच्यापेक्षा दुसरं कोणतेही शरणस्थान नाही. पण केवळ बुद्ध धम्म संघाला शरण जाऊनच भाग्य नाही. तर जो बुद्ध धम्म संघाला शरण जातो, त्याचं अनुसरण करतो आणि 4 आर्य सत्याला चांगल्या प्रमाणे समजून घेतो, अष्टांगिक मार्गाची भावना करतो, तो सर्व दुःखातून, शोकातून, भयातून मुक्त. मग तुम्हाला दुःखातून, शोकातून, भयातून मुक्त व्हायचं असेल, मग तुम्ही काय करा? बुद्ध धम्म संघाला शरण जा. बुद्ध धम्म संघाचा आधार घ्या.
बुद्ध धम्म संघाचं अनुसरण करा. आता काही काही लोक म्हणतात की मी दररोज विहारात जातो, भगवान बुद्धाच्या मूर्तीला अभिवादन करतो, फुले वाहतो, पण माझी गरिबी काही जाईच ना. असे खेड्यापाड्यात अनेक शिकायत आमच्याकडे येतात. दररोज विहारात जातो म्हणतात, बुद्धाची पूजा करतो, त्याच्या पाया에 पडतो, पण माझी गरिबी काही जाईना. आता तो बुद्ध धम्म संघात, तो कोणत्या बुद्ध धम्म संघाला तो शरणच गेला. बुद्धाने काय सांगितलं, जो बुद्ध धम्म संघाला शरण जातो, आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्गाला चांगल्या तऱ्हेने समजून घेऊन त्याची भावना करतो, त्याचं आचरण करतो, तो दुःख शोक भयातून मुक्त होतो. हा विहारात फक्त जातो, त्या कायपूजाच्या पायाही पडतो, पण त्याला आर्य सत्य काय आहे, अष्टांगिक मार्ग काय आहे तो समजून घेत नाही, त्याप्रमाणे वागत नाही. असे कोणते माणसं म्हणतात, दारू पिढा म्हणतेही तुम्ही म्हणता की दररोज विहारात गेल्यानंतर बुद्धाच्या पाया पडल्यानंतर माणूस सुखी होतो, श्रीमंत होतो, बाईक गरिबी जाईत ना. दररोज दारू पितो, कधी कधी दारू पिऊन जातो. म्हणजे बौद्ध उपासक आहे त्याला माहित, बुद्ध काय हेच माहित. म्हणून तुम्हाला दुःखातून शोकातून भयातून मुक्त व्हायचं असेल तर भगवान बुद्धाने जो दुःखमुक्तीचा मार्ग सांगला, 4 आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्ग, याला चांगल्या प्रकारे समजून घेऊन त्याचं आपण आचरण केलं पाहिजे. का तो सर्व दुःखातून शोकातून भयातून मुक्त होण्याचा मार्ग. जेवढे काही दुःख असते त्या दुःखातून शोकातून भयातून. आता हे दुःख भय शोक का होतो, त्याला कारण काय, याला कारण आहे अज्ञान, याला कारण का अविद्या. अविद्येपासून दुःख होते, अविद्येपासून भीती वाटते, अविद्येपासून माणसाला शोक होतो. आणि अष्टांगिक मार्गाचं आचरण केल्यानंतर अविद्येचा नाश होतो, अज्ञानाचा नाश होतो. म्हणजे दुःखाचं शोकाचं भयाचं कारणच नष्ट झालं. शोक भीती आणि दुःख माणसाला कुठून, नुसतंच आपण म्हणलं मी दुःख मला नको, शोक नको, मला भीती नको, पण त्याचं कारण शोधून त्याचा नाश करण्याचा मार्ग आपण अवलंबला नाही तर दुःखातून शोकातून भयातून आपण कसे मुक्त. आणि म्हणून तुम्हाला दुःखातून शोकातून मुक्त व्हायचं असेल तर फक्त बुद्ध धम्म आणि संघालाच तुम्ही शरण जा. आता आपल्यामध्ये खिचडी आहे, सर्व खिचडी आहे का ना. आता अकोला जिल्ह्यात सध्या माहित नाही काय खिचडी पीठ, पण असेल खिचडी थोडीफार काय असेल. पत्नी उपासक असेल, उपासिका असेल तर पती उपासक नाही, है का. पती उपासक असेल तर पत्नी कुठेतरी मात्र टेकतच असेल, सोबतीने सोबत, याच्यासोबत. काही काही शिकलेल्या बाया कहतात सोबतीने सोबत गेलो म्हणतात ते वाद देण्यासाठी, मला काही त्याचं घेणं असं म्हणतात. तर अशा तऱ्हेनं आपण बौद्ध उपासक कोणाला म्हणतात, बुद्ध धम्म संघ कोणाला म्हणतात, बुद्ध काय आहे, बुद्धाला शरण जाणं म्हणजे काय, बुद्धाची पूजा करणं म्हणजे काय, आणि ती कशासाठी करायची हे पहिल्यांदा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. बुद्ध हा देव नाही, बुद्ध परमेश्वर नाही, बुद्ध हा परमात्माही नाही, बुद्ध एखादी दिव्य दैव अशी शक्तीही नाही. बुद्ध म्हणजे साधा सोपा त्याचा दुःख मुक्तीचा मार्ग, भयमुक्तीचा मार्ग, शोक मुक्तीचा मार्ग म्हणजे बुद्ध, आणि तो मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग. आणि म्हणून हे तुम्ही समजून घ्या. आणि ज्या रूपानं हा दुःखमुक्तीचा मार्ग आत्मसात केला, जाणला, अनुभवला, ते स्वतः दुःखमुक्त झाले. तो जगाच्या दुःखाला, जगातील मनुष्य प्राण्याला दुःखातून भयातून शोकातून मुक्त होण्यासाठी तो मार्ग त्यांनी समजावून सांगला, ते म्हणजे अष्टांगिक मार्ग. म्हणजे थोडक्यात अष्टांगिक मार्ग म्हणजे बुद्ध आहे. अष्टांगिक मार्ग म्हणजे शिव समाधी करतात. मग आता आपण त्या विहारामध्ये या बुद्ध रूपाची स्थापना करतो. कोणी शंका घेईल मग अष्टांगिक मार्ग म्हणजे बुद्ध, मग या बुद्धाचा काय उपयोग, असे म्हणते की सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य, तर भगवंतांनी महापरिनिर्वाणाच्या क्षणात सांगितलं
की सर्वसामान्य उपासक आणि उपासिकांना 4 स्थळ पूजनीय आहेत. जिथे बुद्धाचा जन्म झाला, जिथे ज्ञान प्राप्ती झाली, जिथे त्यांनी पहिल्या प्रथम धम्मचक्र प्रवर्तन केलं, जिथे त्याचं महापरिनिर्वाण झालं, असे ते 4 ठिकाणं पूजनीय आहेत. ऐक ना. आणि म्हणून तिथं जाऊन त्या 4 ठिकाणाचं दर्शन घेऊन आपण सुख दुःख मुक्त होण्याचा मार्ग समजतो. आपण ते 4 ठिकाणाचं महत्वही आपल्याला समजलं पाहिजे. ऐक ना. हे का झालं? इथे जन्म झाला, मग बुद्ध जन्मला म्हणजे काय? इथे बुद्धाला सिद्धाचा बुद्धत्व होता, म्हणजे बुद्धत्व म्हणजे काय? ऐक ना. याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. ऐक ना. महापरिनिर्वाण म्हणजे काय हे सारं समजलं की मग त्या ठिकाणाचं महत्व आपल्याला समजून येते. तर अशा प्रयत्नाला पहिल्यांदा आपले शरणस्थान काय, आपलं श्रद्धास्थान काय, आपलं पूजास्थान काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. माणसाचं शरणस्थान, पूजास्थान, श्रद्धास्थान, आधारस्थान संसारामध्ये दुसरं कोणतेही नाही बुद्ध धम्म संघाशिवाय. म्हणून आपण सर्वांनी बुद्ध धम्म संघाला शरण गेलं पाहिजे, बुद्ध धम्म संघाचंच अनुसरण केलं पाहिजे, बुद्ध धम्म संघाचीच आपण पूजा केली पाहिजे, त्याचं ध्यान मनन चिंतन केलं पाहिजे. हे पहिल्यांदा आपण अधिष्ठान केलं पाहिजे अगदी सुरुवातीचं. आपण नत्य मे शरणं अय्यं बुद्धो मे धम्मो मे संघो मे शरणं वरं हे तेन सच्च वचेन हो तुम्हे जयमंगल. आपण म्हणतो मला बुद्ध धम्म संघाशिवाय कोणत्याही प्रकारचं शरणस्थान नाही, बुद्ध धम्म संघच हे माझे सर्वश्रेष्ठ शरणस्थान आहे, या सत्यवचनाने माझं कल्याण हो असं आपणच म्हणतो ना. मग आपल्याला बुद्ध धम्म संघ समजला का? बुद्ध काय, धम्म काय, संघ काय हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे. मग हे समजून घेतल्यानंतर मग आपण हे समजून घेतलं पाहिजे की बौद्ध उपासक म्हणजे काय. ऐक, बौद्ध उपासक कोणाच म्हणतात? मला सांगा बा, हात वर कोण एका. बौद्ध उपासक कोणाच म्हणतात? कोणी सांगायचं? चुकलं तर चुकू द्या, चुकलं तर चुकू द्या. बौद्ध उपासिका कोणाच म्हणतात? अगदी सुरुवातीपासून सांगा ना. बौद्ध उपासक त्याच गृहस्थाला म्हणतात जो बुद्ध धम्म संघालाच मानतो, बुद्ध धम्म संघाला शरण जातो, प्रत्येक दिवशी त्रिशरणाचं पंचशील ग्रहण करतो, पंचशीला समजून घेऊन त्याचा अर्थ जाणून त्याप्रमाणे वागतो, उपोषताच्या दिवशी उपोषत व्रताचं पालन करतो, अष्टशिलेचं पालन करतो, 10 पारमिताचं पालन करतो. थोडक्यात अशा गृहस्थाला उपासक म्हणतात. आता उपासक कसा असतो? थोडक्यात उपासक त्याच्यामध्ये काय पाहिजे? बुद्धी पाहिजे त्याचा. बौद्ध ही जात नाही, आम्हाला समजत नाही. आम्ही म्हणतो बौद्ध समाज आहे, बौद्ध ही जात, बौद्ध जात नाही म्हणताय की सर्व त्याला ते बौद्ध ही जातच आहे की. जात माणसात नाही, जनावरात आहे, प्राण्यात आहे, पशुत आहे, पक्षात आहे, कीटकामध्ये आहे, झाडा झुडपात आहे. माणसात कोणत्याही प्रकारची जात नाही. जातीयतेचं खंडन करताना भगवंताने अनेक उदाहरण देऊन सांगितले. जात कुठं माणसात आहे? आता समजा तू बौद्ध बाई, एक ब्राह्मणाची बाई घे, तू नाकानं स्वाद घेते, ब्राह्मणाची बाई का कानाला स्वाद घेते का? बौद्ध ही जात नाही, माणसात जातच नाही. प्राण्यामध्ये जाती आहेत, पक्षामध्ये, कीटकामध्ये, झाडा झुडपामध्ये. आंब्याचं झाड पहा, त्याचे पानं वेगळे, त्याचे फुलं वेगळे, त्याचे फळं वेगळे, त्याची चव वेगळी. लिंबाचं झाड पहा, त्याचे पानं वेगळे, त्याचे फळं वेगळे, त्याची चव वेगळी. गाढव पहा, गाढवाचे अवयव वेगळे, डुकराचे अवयव वेगळे,
त्याचं खाणंही वेगळं, त्याचं वरण नाही वेगळं. माणसाचं तसं काय? माणसाचं दोन असू शकेल. एक गरीब बाई आहे, तिची साडी कमी किमतीची, श्रीमंताची महागाची. गरीब बाई चट्टी भाकर खात असेल, श्रीमंताची बाई गोड स्वादिष्ट खात असेल. आपण जसं पहिल्यांदा पोहतोच नाही, आपण काळा अड्डा खायदूच्या भाकर खात होतो, आता खातो का त्याच्या? ऐक ना, ही काही जात नाही, गरिबी श्रीमंती याच्यात जात नाही. आणि म्हणून बौद्ध ही जात नाही. बौद्ध म्हणजे बुद्धिवादी माणूस, बुद्धिवान माणूस, ज्ञानी माणूस. बौद्ध उपासकाचा ज्ञानी माणूस, बुद्धिवान माणूस, चांगलं काय, वाईट काय, खरं काय, खोटं काय, आपल्या हिताचं काय, आपल्या नाशाचं काय, हे ज्याला समजते त्याला बौद्ध म्हणतात. बौद्ध म्हणजे ज्ञानी माणूस. बौद्ध म्हणजे शीलवान माणूस, सदाचारी माणूस, नीतिवान माणूस, निर्व्यसनी माणूस, उद्योगी माणूस, प्रामाणिक माणूस, दयावान माणूस, दानशूर माणूस, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायावर प्रतिष्ठित असलेला माणूस, अशा माणसाला बौद्ध म्हणतात. बौद्ध उपासक. मग आता तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा, मी बौद्ध उपासक आहो का? मी बौद्ध उपासिका आहो का? बौद्ध माणूस आळशी नसतो, तो उद्योगी असतो. मग विचारा तुम्ही तुमच्या मनाला, आम्ही खच उद्योगी आहो का, आम्ही आळशी आहो की काय? आपल्या मनाला विचारतं. आपलं मन आपल्याला सत्य उत्तर देते, खरं असलं तर खरं सांगते, खोटं असलं तर. म्हणून आपल्याला आदर्श बौद्ध उपासक बनायचं असेल तर अशा प्रकारचे गुण आपल्यामध्ये असायला पाहिजे. बौद्ध माणूस हा ज्ञानी असतो, तो शीलवान असतो, सदाचारी असतो, दानशूर असतो, दयेने युक्त असतो, निर्व्यसनी असतो, उद्योगी असतो, प्रामाणिक असतो. हे गुण ज्या मनुष्यामध्ये आहेत त्याला बौद्ध उपासक म्हणतात. हे गुण ज्या स्त्रीमध्ये आहेत तिला उपासिका म्हणतात. त्याच्यामध्ये द्वेष नसतो. बौद्ध उपासक उपासिका द्वेष नसतो. का भगवंतांनी मैत्रीची भावना शिकवलं, सापावर मैत्री करा. साप लक्षात, तर माणसाचा प्रश्नच होता. झाडा अनेक प्राणाचे जन्मले त्याच्यावर मैत्री करा, जे जन्मले नाही त्याच्यावर मैत्री करा, जे जन्मात येतील त्याच्यावर मैत्री करा. हा भगवंतानी मैत्री पारमितेचा उपदेश केला. मग आपल्याला विचारायला पाहिजे, माझ्यामध्ये हा गुण आहे का? मी खरंच बौद्ध उपासक आहो का? मी बौद्ध उपासिका आहो का? तर बौद्ध उपासक आणि उपासिका ज्याच्यामध्ये हे गुण आहेत त्याला बौद्ध उपासक आणि उपासिका. बौद्ध उपासक आणि उपासिका दीर्घ उद्योगी असतात. भगवंतांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, प्रमादी माणूस जिवंत असून मेलेला आहे. प्रमादी म्हणजे आळशी माणूस, आणि उद्योगी माणूस, अप्रमादी माणूस मेल्यानंतर जिवंत. मग आपण स्वतःला विचारा की मेलेला आहो की मी जिवंत? आता उद्योग, आता तुम्ही म्हणाल भंतेजी उद्योग करतो, आज कामच लागलं नाही. भगवंतांनी काय सांगितलं महामंगल सूत्रामध्ये, जेव्हा तुम्ही जीवन जगता ते काम नसेल किंवा ते काम संपलं असेल, तुम्ही रिकाम असेल तर त्या रिकाम्या वेळात तुम्ही धम्माचं ज्ञान घ्या. लक्षात, काम बुडून धम्माचं ज्ञान घेऊ नका. आज तुम्हाला काम आहे, ज्याच्यावर तुमची आजीविका आहे, त्याला काम करा, पण ते काम सम्यक असलं पाहिजे. आणि ते काम संपल्यानंतर जो रिकामा वेळ आहे त्या रिकाम्या वेळामध्ये विहारात जाऊन किंवा आपल्या घरी धम्माचं ज्ञान घेत जा. रिकाम्या वेळामध्ये धम्माचं ज्ञान घ्या. कामात जीवन जगण्याच्या वेळी कामाच्या काम करा आणि रिकाम्या वेळामध्ये तुम्ही धम्माचं ज्ञान घ्या. हा माणसाच्या कल्याणाचा मार्ग आहे. होते का असं? आता मी खेड्यात राहतो, तरुण पोराला 2 लेकरं होईपर्यंत त्याच्या मायबापाला त्यालाही पोसावं लागते, त्याच्या बायकोला आणि त्याच्या लेकराला. का माझा अनुभव आहे का? कसं आपलं कल्याण होईल म्हणता येईल का त्याला बौद्ध उपासक? तुम्ही बौद्ध देशाचा इतिहास पहा, जपानचा पहा, कोणत्या तुम्हाला 1 मिनिट कोणी रिकामा दिसत, म्हणून ते जग सुखी आहे.
का रिकामा माणूस जिवंत असून मेलेला आहे हे बुद्धानं सांगितलं. आणि उद्योगी माणूस मेल्यानंतर जिवंत आहे. त्यात मोठं उदाहरण सांगायचं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. किती बाबासाहेब उद्योग करत होते? 18 तास अभ्यास. कोण म्हणते बाबासाहेबांना मेले? म्हणता का तू? आणि त्या बाबासाहेबांचे तर आपण शिष्य, आपण का उद्योगी बनत ना का? म्हणून भगवान बुद्धांनी महामंगलसूत्रामध्ये उपदेश केले काय? मनुष्य ज्ञानी असला पाहिजे, मनुष्य कलावंत असला पाहिजे, मनुष्य विनयधारी असला पाहिजे, मनुष्य सुशिक्षित असला पाहिजे. हा माणसाच्या कल्याणाचा मार्ग आहे. आहे का ते गुण आपल्यामध्ये उपासकामध्ये? का आहेत का? आणि आपण कोण? उपासक. कोण आपण? उपासिका. म्हणजे उपासक आणि उपासिका हे गुण ज्याच्यामध्ये आहे त्यांना उपासक आणि उपासिका म्हणतात. बौद्ध ही जात नाही. आणि म्हणून आपण आदर्श उपासक बनण्यासाठी हे उपासकाचे गुण आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता काही काही काय म्हणतात? आम्ही पंचशील घेतो म्हणतात, पण पंचशिलेचं आचरण करणं जड जाते म्हणतात. भगवान बुद्धांनी एकही धम्म किंवा एकही विनय अनुभवाशिवाय त्यांनी दिलेला नाही. जर उपासकाकडून किंवा उपासिकेकडून पंचशिलेचं पालन केल्या जात नसतं तर भगवान बुद्धाने गृहस्थासाठी पंचशील हे धर्म दिला नसता तो. लक्षात, जर उपासक गृहस्थाकडून पंचशिलेचं पालन केल्या जात नसतं तर भगवान बुद्धाने उपासक उपासिकांना पंचशिलेचं आचरण करा हा धर्म शिकवला नसता. का भगवंताने दिलेला धर्म अनुभूतीचा धर्म आहे, अनुभवाचा धर्म. त्याच्यात काय कठीण आहे? काहीच कठीण नाही त्याच्यात. का पंचशिलेचं पालन करणं सोपं आहे, पण पंचशिलेचं उल्लंघन करणं अवघड आहे. तुम्ही कठीण काम करता आणि सोपं काम जमत नाही. पंचशिलेचं उल्लंघन करणं किती कठीण आहे, प्राण्याची हिंसा करणं किती कठीण आहे. समजा तुम्हाला मांस खाण्याचा लोभ उत्पन्न झाला, तुमच्या गावात तयार मांस मिळत नाही, तुमचा मेहुणा आला, त्याला तुम्हाला मटण जेव घालायचं आहे. शेजाऱ्याचं कोंबड तुम्हाला कापायचं आहे, चोरून कापायचं. किती प्रयत्न करावे लागते? कोणी पाहिलं का? कोणाच्या लक्षात आलं का? कापून केलं भाजी, उद्या समजेल का? पोलीस दुसऱ्याच कामासाठी तुमच्या अंगणातून चालला, तुमच्या छात्यावर हटतो, तुमचं धडधड करते नाही. कोणी सांगलं का? पोलिसाला कळालं का याचं कोंबड कापलं? म्हणजे पंचशिलेचं उल्लंघन करणं अवघड आहे, पंचशिलेचं पालन करणं सोपं आहे. ऐक, किती सोपं आहे. प्राण्याची हिंसा करायची नाही. का करायची प्राण्याची हिंसा? म्हणजे पंचशिलेचं पालन करणं सोपं आहे, पंचशिलेचं उल्लंघन करणं कठीण. पंचशिलेचे पालन केल्यानंतर सुख शांती समाधान मिळते, आणि पंचशिलेचं उल्लंघन केलं तर दुःख शोक भीती सत्यानाश होतो. मग तो देवाचा भक्त असो, देवाचा अवतार असो, देवाचा पुजारी असो, एका मोठा जगाचा राजा असो, कोट्याधीश असो, अब्जाधीश असो, त्यांनी जर पंचशिलेचं उल्लंघन केलं तर त्याला त्याचं प्रायश्चित्त भोगावंच लागतं. त्याच्यातून त्याला सुट्टी नाही. का कर्म अकुशल कर्म केल्यानंतर त्याचं प्रायश्चित्त त्याला भोगावं. आपण प्रत्यक्ष पाहतो ना वर्तमान काळामध्ये, साधा एखाद्या अब्जाधीश माणसाने देवाचा अवतार समजून त्यांनी तर पंचशिलेच्या एका शिलाचं जर उल्लंघन केलं तर त्याला जन्मठेप्याची शिक्षा भोगावी लागते किंवा फाशीवर जावं लागते. ऐकणे, त्याचे पैसे त्याला सोडवतात, त्याच्या अब्जावधी शिष्य त्याला सोडवतात. देवाचा अवतार म्हणून त्याला सुट्टी मिळते का? ऐकणे, किती मोठे मोठे उदाहरण आहे त्याच्याचे. आणि एखाद्या रस्त्याने भीक मागणारा असो, पण तो पंचशिलेचं पालन करणार असो,
जगाच्या राजाची ताकद नाही त्याच्याकडे बोट दाखवा. ऐका, पण एक जगाचा राज्य आहे, ईश्वराचा अवतार आहे, पंचशिलेच्या एका शिलाचं उल्लंघन केलं त्याचा मात्र ऐकलं. म्हणून पंचशिलेचं पालन करणं सोपं आहे, पंचशिलेचं उल्लंघन करणं अवघड आहे. म्हणून आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका तुम्ही निर्माण करू नये. पंचशिलेचं पालन करणं लयच अवघड आहे, कठीण असतं, माणसाकडून झालं नसतं तर भगवान बुद्धांनी त्याचा उपदेश दिला नसता. आणि म्हणून आपण दैनंदिन जीवनामध्ये पंचशिलेचं पालन करण्याचं तुम्ही शिका. पंचशिलेचं उल्लंघन का होते? जेव्हा आपल्यामध्ये अज्ञान येते, अज्ञानातून मग द्वेष उत्पन्न होतो, अज्ञानातून लोभ उत्पन्न होतो, अज्ञानातून मोह उत्पन्न होतो आणि त्या रागाच्या, द्वेषाच्या, मोहाच्या पोटे हिंसा होते. एखाद्यात लोभ उत्पन्न होतो, मांस खाण्यात काबा कोपड, एखाद्यात द्वेष उत्पन्न होतो, द्वेषाच्या पोटी हिंसा करतो, एखाद्यात मोह उत्पन्न होतो की बा या देवाला बकरं कापलं की माणसाला सुख मिळते. म्हणजे राग, द्वेष, लोभ, मोह हे हिंसा करण्यासाठी कारण आहेत. आणि राग, द्वेष, लोभ, मोह हे अज्ञानातून माणसाच्या चित्तात उत्पन्न होतात, ऐक ना. आणि म्हणून आपण ज्ञानी बनण्याचा प्रयत्न करा. बौद्ध म्हणजे ज्ञानी माणूस, बौद्ध म्हणजे ज्ञानी माणूस, बौद्ध म्हणजे बुद्धिवान माणूस. चांगलं काय, वाईट का, आपल्या हिताचं का, आपल्या नाशाचं का, हे त्याला समजलं पाहिजे. आता कोणाला समज नाही, समजते पण म्हणतात ना करून वरत नाही, ऐक ना. त्याचं आचरण करा. का बौद्ध माणसं सुखी असतात. आता प्राण्याची हिंसा का होते? लोभाच्या पोटी होते, द्वेषाच्या पोटी होते, मोहाच्या पोटी होते, ऐक ना. याच्या पोटी प्राण्याची हिंसा होते. चोरी का करतो माणूस? अज्ञानामुळे. अज्ञानातून त्याच्यामध्ये लोभ उत्पन्न होते आणि लोभाच्या पोटी तो चोरी करतो, ऐक ना. आणि चोरी केल्यानंतर त्याला अनेक प्रकारचे दुःख भोगावं लागतात. तो जेलमध्ये जातो, संसारिकरित्या तो उद्ध्वस्त होतो, पोराबाळाला कलंक लागतो आणि बाप तसा लेख या संज्ञेप्रमाणे मुलगा त्या मार्गाला लागतो, ऐक. चोरी केल्याशिवाय माणसं जीवन जगू शकत नाही का? चोरी करणं किती अवघड असते. चोरी न करणं सोपं आहे. चोरी करताना किती विचार करावा लागते. या खिडकीतून उडी टाकू का, त्या दरवाजातून जाऊ का, इकून जाऊ का, तिकून जाऊ, कोणी पाहिल का, पाहिला तर काही होईल का. आणि मरेपर्यंत तो बेचैन असतो. म्हणून बुद्धाने अदिन्ना दाडा वेदमणी शिक्का पदनिष्ठ महादेव, कोणत्याही प्रकारची दिल्याशिवाय काही घेऊ नका, चोरी करू नका, ऐक ना. आणि चोरी करण्यापेक्षा चोरी न करणं सोपं आहे. चोरी करणं अवघड आहे ना, अवघड आहे की नाही. बेचैन होते, अस्थिर होते, म्हणा शंका, वितर्क, अमुक तमुक तमुक उत्पन्न होते, ऐक ना. आणि आपण बेचैन होतो. आपण चोरी केली आणि कोणी जरी आपल्याला पाहिलं नाही तर आपण कोण पाहते? आपलं मन पाहते. तुम्ही या गावात चोरी केली आणि मला कोणीच पाहू नये म्हणून गेले तुम्ही इंग्लंडला. आता इंग्लंडला इथून तपास लागतात, पण तिथं तुमचं मन सोबत असते. नालायका, तू खडकीला चोरी केली आणि कोणी पाहूच नाही, कोणाला समजत नाही म्हणून तू इंग्लंडला आला. ते कोण म्हणते? मन म्हणते. म्हणून बुद्ध म्हणतात सर्व चांगल्या किंवा वाईट गोष्टीचं उगमस्थान माणसाचं मन आहे. जो मनुष्य वाईट मनानं बोलतो, वाईट मनानं काम करतो, त्या माणसाच्या पाठीमागे दुःख तसं लागते त्याचं बैलगाडीला जुंपलेल्या बैलाच्या पायाचा पाटला बैलगाडीचे चाक करतात. कोणाचा पाटला करतात? दुःख. जो मनुष्य वाईट मनानं बोलतो, वाईट मनानं चालतो, वाईट मनानं काम करतो, त्या माणसाच्या पाठीमागे दुःख कसं लागते? बैलगाडीला जुंपलेल्या बैलाच्या पायाचा पाठलाग, गाडीचे चाक करतात, बैल पुढे चाक मागे, एक नाही जन्मांचा. का पुढे बुद्ध म्हणतात की जो मनुष्य चांगल्या मनाने बोलतो, चांगल्या मनाने चालतो, चांगल्या मनाने वागतो,
त्या मनुष्यासोबत सुख तसंच राहते की ज्याप्रमाणे माणसाची सावली कधी सोडते का आपल्याला? कुठे जातो, अंधारात जा, विकत जा, सावली सोबत. तसं आपण शुद्ध मनानं काम केलं, शुद्ध मनानं बोललो, शुद्ध मनानं चाललो तर सदैव आपल्यासोबत सुख सावलीसारखं वाटतं. त्याला का पैसे लागतात का? मग चांगलं वागायला पैसे लागतात का? किती सोपा बुद्धानं सुखाचा, दुःखमुक्तीचा, भयमुक्तीचा मार्ग सांगितला. म्हणून तुम्ही आदर्श बौद्ध उपासक बनण्याचा प्रयत्न करा. चांगलं काय, वाईट का, आपल्या हिताचं काय, आपल्या दुःखाचं काय समजून घ्या. बुद्ध धम्म हे माणसाचे शरणस्थान कसे हे समजून घ्या. प्रत्येक त्रिशरणाचं पंचशील ग्रहण तुम्ही करा. पंचशिलेचा अर्थ तुम्ही समजून घ्या. पंचशिलेचा अर्थ काय? प्राण्याची हिंसा न करणे. आता प्राण्याची हिंसा न करणे, आता प्राण्याची हिंसा करू नये, ती हिंसा करू नये हे पहिलं शील आहे. तर एवढ्यानं तुम्हाला समजणार नाही तर प्राण्याची हिंसा का होते, का होते प्राण्याची हिंसा? प्राण्याची हिंसा होण्यासाठी 5 अंग पूर्ण करावे लागतात. 5 अंग. तर पूर्ण प्राण्याची हिंसा झाली असं समजतं. पहिलं अंग काय? की आपल्यापेक्षा वेगळा एक प्राणी पाहिजे. आपल्यापेक्षा वेगळा प्राणी पाहिजे. आता समजा आपल्यापेक्षा वेगळा प्राणी आहे इथं. आता माझ्यापेक्षा वेगळे हे भंतीचे आहे. याची हिंसा झाली का? नाही. मग प्राण्याची हिंसा करण्यासाठी दुष्टांग पाहिजे. ते काय पाहिजे? मनात क्लेश पाहिजे. क्लेश. यांच्यामध्ये राग, द्वेष, लोभ, मोह पाहिजे. आता भंतीच्या बद्दल माझ्या द्वेष आहे. हिंसा झाली का? मारलं का भंतीला मी? नाही. मग तिष्टांग पाहिजेत की माणसामध्ये चेतना पाहिजे. या भंतीला मारून टाकायचं. आता चेतना आहे माझ्यामध्ये आहे पण हिंसा झाली का? नाही. मग चौथांग काय पाहिजे? त्याचा प्रयोग करायला पाहिजे. प्रयोग कोणता? भंतीच्या मध्ये झोपले, मारला गोटा भंतीजीला. आता गोटा मारला तर दुसरीकडे लागतं कधी कधी, आहे का नाही? भंतीजीकडे ते झाली का होता. त्याच्यानंतर 5वं अंग आहे निष्पत्ती, की भंतीजी मेलेच हे मला समजायला पाहिजे. त्याला साधम सिद्धी म्हणतात. तेव्हा तिथं पूर्ण हिंसेचं पाप कर्म झालं असं सिद्ध होतं. म्हणजे हिंसा करण्यासाठी 5 अंग पूर्ण करावे लागतात. तसं चोरी करण्यासाठी, व्यभिचार करण्यासाठी, खोटं बोलण्यासाठी सुद्धा हे 5 अंग पूर्ण करावं लागतात. त्या ठिकाणी अकुशल कर्म घडलं, पाप कर्म घडलं असं म्हणतात. आणि म्हणून आपल्याला आदर्श माणूस बनायचा असेल, सुखी राहायचं असेल, दुःखमुक्त राहायचं असेल, शोकमुक्त व्हायचं असेल तर आपण सकाळ संध्याकाळी नियमित पंचशील ग्रहण करतो. पंचशिली वंदना नाही, पंचशिले पूजा पाठ नाही. पंचशील आपल्या जीवनाला मोजण्याचं मापदंड आहे. आपल्या जीवनाला मोजण्याचं मापदंड आहे. आपण सकाळी पंचशील घेतलं, दिवसभर आपण काम केलं, मग संध्याकाळी आपण पुन्हा आपला बनाल तपासायला पाहिजे की सकाळी मी पंचशील घेतलं, त्या पंचशिलेचा कोणत्या शिलाचा माझ्याकडून भंग झाला. आणि जर भंग झाला असेल पुन्हा ते शील घ्यायचं आणि पुन्हा त्याचं पालन करण्याचा प्रयत्न करायचा. याला मापदंड म्हणतात. आज याला मापदंडच माहीत नाही. जे कधी विहारात जात नाही, पंचशील घेत नाही, तो मोकळा असतो ना. आता 2 जिवलग मित्र आहेत, तो दोघेही दारू पितात. एक विहारात जातो, पंचशील घेतो, एक विहारात जाते नाही आणि पंचशीलही घेत नाही. या 2 जिवलग मित्रापैकी जो विहारात जातो, पंचशील घेतो, त्याच्याबद्दल आशा असते की तो एका दिवशी दारू सोडून देईल. कोणाबद्दल आशा? की दारू पितो पण प्रत्येक दिवशी विहारामध्ये जातो, पंचशील घेतो, त्याच्यामध्ये आशा ठेवता येते की तो एका दिवशी दारू सोडेल. पण जो विहारात जातही नाही, पंचशील घेतही नाही, त्याच्याबद्दल आशाच नाही की तो कधी पंचशिलेचं पालन करत. का भगवान बुद्धांनी 7 धन सांगितले. 7 धन. 7 धन. तुम्हाला धन खूप आवडते की नाही? तुम्हाला धनासाठी माणसाची धडपड आहे. भगवान बुद्धांनी 7 धन सांगितले. पहिलं धन श्रद्धा धन, दुसरं शीलधन, तिसरं लज्जाधन, चौथं पापभीरता, त्याच्यानंतर स्तुत्यधन, त्यागधन आणि प्रज्ञाधन. हे 7 धन बुद्धानं सांगितलं. 7 धन. धनासाठी किती आपण धडपड करतो. वाटल ते काम, काय चोरा, काय लपडं, काय तब्येत. पण बुद्धांनी जे धन सांगितले
ते धन आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या धनाने सुखी माणूस बनतो. पहिलं धन कोणतं? श्रद्धा धन. श्रद्धा धन आहे. उपासकांनी हे 7 धन जमा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. श्रद्धा धन आहे. श्रद्धा एक धन आहे, नुसतं पाया पडणं नाही ते. श्रद्धा धन आहे. श्रद्धा एक बल आहे, बल, ताकद. श्रद्धा एक इंद्रिय आहे. श्रद्धा संपूर्ण कामास्तव, भवास्तव, अविद्यास्तव, दृष्टी असतो, या 4 प्रकारच्या चित्ताच्या मलातून, या 4 प्रकारच्या महाओघातून पलीकडे जाण्यासाठी उपयोगी पडणारी श्रद्धा ही एक नौका आहे की ज्याच्यामध्ये बसून आपण या संपूर्ण महापुरातून पलीकडे जाऊ शकतो. म्हणून तुम्ही श्रद्धेचं धन जमा करा. श्रद्धा धन आहे, धन. बुद्ध धम्म संघावर तुम्ही श्रद्धा ठेवा, ऐका ना. आणि श्रद्धेचे इतकं जीवनामध्ये महत्व आहे. श्रद्धेने माणसाची महत्वाकांक्षा वाढते. श्रद्धेने काय होते? महत्वाकांक्षा वाढते. श्रद्धेने माणसाचं मन प्रसन्न होते. पण ते श्रद्धास्थान तुमचं तसं पाहिजे. आता समजा श्रद्धेने महत्वाकांक्षा कशी वाढते? तुमचं श्रद्धास्थान बुद्ध आहे, लक्षात. मग तुमची महत्वाकांक्षा कशी वाढेल? कोणाबद्दल? बुद्धाबद्दल. मी बुद्धासारखा झालो पाहिजे, आहे का नाही. आता महत्वाकांक्षा वाढली तर महत्वाकांक्षेला पूर्ण करण्यासाठी प्रयत्न पाहिजेत, आहे का नाही. आणि आता तुमची महत्वाकांक्षा, तुमचं श्रद्धास्थान बुद्ध आहे. मग तुमची महत्वाकांक्षा कोणाबद्दल वाढेल? बुद्धाबद्दल. मी बुद्धासारखा झालो पाहिजे. मग बुद्धासारखा झालो पाहिजे तर तुम्ही काय कराल की एक माणूस, एक बोधिसत्व बुद्ध कसा बनतो याचा तुम्ही शोध लावाल की नाही. आणि ते बुद्ध कसा बनतो हे शोधाल आणि त्याप्रमाणे तुम्ही वागण्याचा प्रयत्न कराल, है का नाही. साधी गोष्ट, तुमची श्रद्धा बाबासाहेबावर आहे. तुमचं श्रद्धास्थान कोण आहे? बाबासाहेब. मग तुमच्या बाबासाहेबावर तुमची श्रद्धा आहे तर श्रद्धेने महत्वाकांक्षा वाढते. तुमची कोणती महत्वाकांक्षा वाढेल? मी बाबासाहेबासारखा झालो पाहिजे, है का नाही. मग तुम्ही हा विचार कर, तो भिवा तर बाबासाहेब कसा झाला? मग तुम्ही त्यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास कराल. त्यांनी 18 तास अभ्यास केला, शिलाचं पालन केलं आणि म्हणून तितके मोठे. तुम्ही जर ज्या मार्गाने तो भिवा गेला त्याच मार्गाने तुम्ही गेले तर बाबासाहेबांचे तुम्ही विद्वान होणार नाही का? विद्वता का दैवात लिहिलेली आहे का? म्हणजे महत्वाकांक्षा, श्रद्धेने महत्वाकांक्षा वाढते. पण ती श्रद्धा कोणावर ठेवाव हे महत्वाचा प्रश्न आहे. या अकोला जिल्ह्यातले कोणतं तर खेड आहे पहा, नदीच्या काठीच आहे. अगदी सुरुवातीला आलो तर तिथं लोक धम्मदेशनाला आले. आमची गाडी फिराली. एका कुंटोबाच्या घरी गेलो. तिथं त्यांचा एक मुलगा होता. मग तो पाया पडला, हिपला. 2 वर्षानंतर आल्यानंतर तो मुलगा मला दिसला नाही. त्याच्या वडिलांना म्हणलं, का हो तुमचा मुलगा दिसेना? त्याला सांगताच आलं नाही. त्याला खराब वाटलं. मग दुसरा म्हणते, भंतीजी तो मुलगा त्या नदीच्या काठी मंदिर आहे तिथं त्या नंग्या बाबाचा तो शिष्य झाला. पहिल्या भेटीला तो मुलगा पॅन्ट घालून होता, शर्ट घालून होता. 2 वर्षाच्या भेटीनंतर तो मुलगा भोंगळा हिंडू लागला. कारण त्या मुलाचं श्रद्धास्थान ते भोंगळा महाराज होता. मग त्याची श्रद्धास्थान तर भोंगळा महाराज. मग याची महत्वाकांक्षा होती, मी माझ्या गुरु सारखा झालो पाहिजे. झाला भोंगळा तो. मग भोंगळा झाल्या तर मा बापाला बरं वाटेल. तुमची श्रद्धा बाबासाहेबावर आहे. श्रद्धेने माणसाची महत्वाकांक्षा वाढते. तुमची महत्वाकांक्षा कशी वाढेल? मी बाबासाहेबासारखा झालो पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी इतकं मोठं ज्ञानी होण्यासाठी जसा अभ्यास केला, ज्ञान संपादन केलं, तुम्ही कराल की नाही? बाबासाहेब चांगल्या पॅन्ट कोट टाय मध्ये राहत होते. तुम्ही तसे राहाल की नाही? मग का जरी ज्ञानाच्या दृष्टीनं तुम्हाला बाबासाहेब होता आलं नाही, पण भौतिक दृष्टीनं तर होत आली की नाही? बाबासाहेबांचा ड्रेस, बाबासाहेबांसारखा टाय पोट, आहे की नाही? म्हणजे श्रद्धेने माणसाची महत्वाकांक्षा वाढते. महत्वाकांक्षा वाढल्यानंतर माणूस प्रयत्न करतो आणि प्रयत्नाती माणसाला फलप्राप्ती होते. आणि म्हणून आपलं श्रद्धास्थान हे सम्यक असलं पाहिजे. का श्रद्धा एक धन आहे, श्रद्धा एक बल आहे, बल, ताकद. की ज्या श्रद्धेच्या बलानी, ज्या श्रद्धेच्या धनानी, ज्या श्रद्धेच्या इंद्रियानी एक बोधिसत्व बुद्ध बनतो.
सिद्धार्थ गौतम बोधिवृक्षाखाली बसून ध्यान करत होते दुःखमुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी. तो अनेक दुष्ट महाराजचं सैन्य त्याच्यावर वार करत होतं त्यांना विचलित करण्यासाठी. काय तो सिद्धार्थ गौतम म्हणतात, हे दुष्ट महाराजच्या सैन्यांनो, मी तुम्हाला समजून घेतलं, मी तुम्हाला जाणलं, तुम्ही दुष्ट महाराजचं सैन्य आहात. तुम्ही मला माझ्या सम्यक अधिष्ठानापासून विचलित करण्याचा प्रयत्न करता, पण तुम्ही माझ्या ध्येयापासून मला विचलित करू शकणार नाही, कारण माझ्यामध्ये श्रद्धेचं बल आहे. हे कोण म्हणले? सिद्धार्थ गौतम. माझ्यामध्ये श्रद्धेचं बल आहे की ज्या त्यांच्या अगोदर जे बुद्ध झाले होते त्यांच्याबद्दल माझ्यामध्ये श्रद्धा आहे. म्हणजे श्रद्धा एक धन आहे, श्रद्धा आहे बल आहे, श्रद्धा आहे इंद्रिय आहे, श्रद्धा आहे नौका आहे. या संपूर्ण कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा, काम असतो, भव असतो, अविद्या असतो, दृष्टी असतो, या प्रवाहातून पलीकडे जाण्यासाठी उपयोगी पडणार आहे. आणि म्हणून तुम्ही श्रद्धावान बना, आहे का नाही. आणि श्रद्धेचं सर्वश्रेष्ठ स्थान आहे बुद्ध धम्म संघ. शील एक धन आहे, शील धन आहे, पण शील धन आहे. शिलासारखं धनच नाही कोणतंच धन आहे जगामध्ये का बुद्धानं सांगितले धन आहे. आणि म्हणून तुम्हाला श्रीमंत बनायचं असेल तर तुम्ही शिलाचं आचरण करा. त्यानंतर लज्जा एक धन आहे. लज्जा, लज्जा म्हणजे लाज, आहे का नाही. आता तुम्ही विहारात गेले, तुम्ही स्वतःला उपासिका म्हणताय की नाही, आणि उपासिका म्हणता, तुम्ही उपासक म्हणता, आणि तुम्ही जर पंचशिलेचं पालन केलं नाही तुम्हाला लाज वाटली पाहिजे. लाज. आपण दररोज विहारात जातो, पंचशिल घेतो, इकडे दारू पितो, दररोज विहारात जातो, इकडे दुसऱ्या देवाला जातो, दररोज विहारात जातो, इकडे घरातलंच काही चोरून खातो. तर त्याच्यामध्ये धन नाही, कोणतं लज्जा, धन, लाज वाटली पाहिजे. आज दररोज विहारात जातो, पंचशील घेतो आणि मी चोरी करतो, लज्जा ही धन आहे. पाप भिरुता ही धन आहे. पाप भिरुता, पाप करण्यासाठी माणसाने भिलं पाहिजे, है का नाही. प्राण्याची हिंसा, चोरी, व्यभिचार हे पाप कर्म आहे. हे करण्यासाठी माणसाला भिलं पाहिजे का पाप हे काय आहे. पाप भिरुता हे धन आहे. त्याच्यानंतर स्तुत्य. स्तुत्य म्हणजे सद्धर्माचं श्रवण करणे, सद्धम श्रवण करून त्याप्रमाणे आचरण करणे, हे सुद्धा एक धन आहे. त्याग एक धन आहे. त्याग म्हणजे दान. त्यानंतर प्रज्ञा एक धन आहे. प्रज्ञा म्हणजे विशुद्ध ज्ञान. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल, सुखी व्हायचं असेल, ते 7 धन उपासक उपासिकामध्ये असले पाहिजे. आता हे 7 धन जमा करण्यासाठी काही भौतिक पैसे लागतात का, नोटा लागतात का? नाही लागत. श्रद्धा, शील, लज्जा, पापभूता, स्तुत्य, त्याग आणि प्रज्ञा, हे 7 धन सर्वश्रेष्ठ धन आहेत. आणि हे 7 धन प्राप्त करण्यासाठी भौतिक धनाची गरज नाही, पैशाची गरज नाही, ना नोटाची गरज नाही, ना सोड्याची गरज नाही. आणि म्हणून तुम्ही बुद्ध धम्म संघ याच्यावर श्रद्धा ठेवा. हेच आपले श्रद्धास्थान आहे, शरणस्थान आहे. आणि आदर्श उपासक उपासिका बनण्यासाठी नियमित विहारात जात जा. तीर्थस्थानाचं पंचशील ग्रहण करा. उपोषताच्या दिवशी अष्टशील ग्रहण करून अष्टशिलेचं पालन करा. अष्टशिलेचं पालन करणं केवळ उपासिकांचं काम नाही. आता काय उपासकांचं उपासिकाच स्वाधीन केलं काय, तर तुम्हीच विहारात जा, तुम्हीच अष्टशील घ्या, तुम्ही उपोषित करा, हे मोक्ष शपथ. ज्याचे कर्म त्याचा पाठलाग करतात. म्हणून उपासक आणि उपासिकांनी दोघांनी अष्टशील उपोषित व्रताचं पालन केलं पाहिजे. अष्टशील उपोषित व्रताचं पालन केल्यानंतर इतक्या मोठ्या महान फलाची प्राप्ती आहे. आजच्या वेळेच्या अभावी त्याचं मी स्पष्ट करू शकत नाही. अष्टशील उपोषित व्रताचं पालन केल्यानंतर किती सुख मिळते हे भगवान बुद्धांनी विशाखाला उपदेश करतात सांगतात. विशाखांचं विशाखा हे जे छोटे मोठे त्या भागात 16 राज्य होते, अंग, मगध, काशी, कौशल, अशा 16 राज्याचं जे सुख आहे त्याच्यापेक्षा 16 पटीने अधिक सुख उपोषित व्रताचं पालन केल्यानंतर मिळते. हा उपदेश भगवान बुद्धांनी विशाखाला केलेला आहे. म्हणजे त्यावेळेला आपल्या महाराष्ट्रासारखे 16 राज्य होते, उत्तर प्रदेश, बिहार, अंग, मगध, काशी, त्या 16 राज्याचं जे सुख आहे, मग त्याच्या धन असो, द्रव्य असो, काय असो, काय त्याच्यापेक्षा 16 पटीने अधिक सुख उपोषित व्रताचं पालन केल्यानंतर होते. बुद्ध म्हणतात विशाखा हे भौतिक सुख जाऊ दे, पण याच्यापेक्षा दिव्य सुख प्राप्त होते. दिव्य येऊन 34 भवनात निर्माण, रती देवता, तुचित देवता. बुद्ध म्हणतात ते दिव्य सुखही जाऊ दे विशाखा,
उपोषित व्रताचं पालन केल्यानंतर इहलोकामध्ये सर्वश्रेष्ठाचं निर्वाणाचं सुख प्राप्त होतं. हे उपवास म्हणजे भगवान बुद्धाच्या नावचा नाही, आपण काय म्हणतो पौर्णिमा धरणी म्हणतो, ऐक ना. तर उपोषित व्रताच्या पालनाने इतकं मोठं सुख मिळते. आणि म्हणून प्रत्येक उपासक आणि उपासिकांनी उपोषिताच्या दिवशी अष्टचिल ग्रहण करून त्याचं पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि कराल हीच मी शुभकामना व्यक्त करून छोटीशी पुन्हा मी धम्मदेशना समाप्त करतो. सर्वांचं कल्याण हो.